राज्यातील 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची आज शिष्यवृत्ती परीक्षा पार पडली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा सकाळी 11 वाजल्यापासून विविध परीक्षा केंद्रांवर शांततेत आणि सुरळीत पार पडली। जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली होती। या परीक्षेकडे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिली मोठं स्पर्धात्मक पाऊल म्हणून पाहिलं जातं। राज्यातील 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पार पडली। या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतली होती। जिल्हा प्रशासनाने परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी केंद्रांवर आवश्यक सुविधा, देखरेख आणि नियोजनाची व्यापक तयारी केली होती। शिष्यवृत्ती परीक्षा शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षांचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते। सकाळ आणि दुपार अशा 2 सत्रांमध्ये ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली। पेपर क्रमांक 1 मध्ये प्रथम भाषा आणि गणित विषयांचा समावेश होता, तर पेपर क्रमांक 2 मध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश होता। दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपात घेण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाचं वातावरण पाहायला मिळालं।